हॅलो, वेलकम टू नर्सेस युनिव्हर्सिटी वन्स अगेन. आज आपण पाहू GNM फर्स्ट इयरला. तुम्ही जर GNM फर्स्ट इयर स्टुडंट्स आहात, या वर्षीचे ॲडमिशन आहे, तर तुम्हाला कोणते बुक्स सुटेबल राहील व हा जो प्रश्न असतो की आपण कोणते बुक्स वापरले पाहिजे, त्यावर आपण सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करू. तर चला व्हिडिओला सुरू करू. आपण दोन्ही लँग्वेजचे बुक्स पाहू. इंग्लिशमध्ये पण कुठले अवेलेबल आहेत ते पण पाहू आणि मराठीमध्ये कुठले अवेलेबल आहे ते पण पाहू. सो डोंट वरी. सर्वात पहिले आपल्याला पहिला सब्जेक्ट आपला अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी. अॅनाटॉमी, फिजिओलॉजी अँड मायक्रो असं असते. तो मायक्रोचं पण पाहूच आपण समोर. पेपर तिन्हीचाही कंबाईन येतो. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. तर अॅनाटॉमी फिजिओलॉजीसाठी तुम्ही काय वापरलं पाहिजे, तर सर्वात पहिले इंग्लिश पाहू. इंग्लिशमध्ये आपल्याला आशा लताची बुक अवेलेबल आहे, JP पब्लिकेशनची आहे. लक्षात ठेवा, पब्लिकेशनचं नाव लक्षात असू द्या, JP पब्लिकेशन्स. सेकंड आहे फिजिओलॉजीसाठी छान बुक आहे सेम्ब्युलिंगम. थर्ड आहे रॉस अँड विल्सन. मला एकच म्हणायचं आहे, सगळ्या जणांना इंग्लिश येते असं पण नाही आणि सर्वांना मराठी येते असं पण नाही. ज्याला जी बुक, जी लँग्वेज, प्रत्येक बुक बघा, आपल्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये जा आणि प्रत्येक बुक बघा की तुम्हाला कुठली लँग्वेज अंडरस्टँडेबल आहे. तुमचा मित्र, तुमची मैत्रीण जर जी पुस्तक वापरत आहे, सिनियरचे नोट्स वापरत आहे, तर तुम्ही पण तेच करायला हवं असं नाही. तुम्ही स्वतःचं बघा, तुम्हाला काय व्यवस्थित समजत आहे, अंडरस्टँडेबल. मी व्हिडिओ बनवलेला आहे. लायब्ररीमध्ये तुमची बुक शोधायला जायला पाहिजे. अभ्यास करण्यापेक्षा कुठली बुक तुम्हाला समजते ते महत्वाचं. ठीक आहे, तर ज्यांना इंग्लिश जमतं, त्यांना इंग्लिशमध्ये हव्या, त्यांनी हे फिजिओलॉजीसाठी व्यवस्थित राहील. आणि हे दोन आशालता दोन्हीही अॅनॉट फिजिओसाठी छान लँग्वेज, अंडरस्टँडेबल लँग्वेजमध्ये आहे. त्यानंतर रॉस अँड विल्सन पण तुम्हाला अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी. लँग्वेज थोडीशी हार्ड आहे रॉस अँड विल्सनची आशालतापेक्षा. इंग्लिशमध्ये पण पाहिजे आणि थोडी अंडरस्टँडेबल आणि सिम्पल इझी पाहिजे तर आशालता घ्या. आणि फक्त फिजिओलॉजी इझी मध्ये पाहिजे इंग्लिशमध्ये तर सेम्ब्युलिंगम बेस्ट राहील. हे झालं इंग्लिश. आता ज्यांना मराठीत पाहिजे त्यांच्यासाठी एकच पुस्तक आहे, शरीरशास्त्र. आता इथे मी इंग्लिशमध्ये लिहिलेलं, आपल्या व्हॉट्सअप लँग्वेजमध्ये तुम्ही समजून घ्या. शरीरशास्त्र व संलग्न आजार. हे कोणाचं आहे? डॉक्टर मोमीनचं पुस्तक आहे. हे मराठी पुस्तक आहे. अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी इन हेल्थ अँड वेलनेस. जे पण पूर्ण डेटा जो दिलेला आहे, फीडबॅक घेऊन हे पुस्तक मी तुम्हाला सांगतो आहे. जेवढे पण स्टुडंट या वर्षी पासआउट झाले त्यांनी हे वापरलं. मराठीमध्ये एक एकुलतं एक व्यवस्थित पुस्तक आहे अॅनाटॉमी फिजिओलॉजीसाठी. व्यवस्थित इन द सेन्स लँग्वेज अंडरस्टँडेबल आहे. जर तुम्हाला हवं आहे तर हे घ्या. त्यानंतर सेकंड येते आपला FON, फंडामेंटल ऑफ नर्सिंग किंवा नर्सिंग फाउंडेशन किंवा फाउंडेशन ऑफ नर्सिंग, तुम्ही जे म्हणता. यात पण दोन, हे जे दोन्ही पुस्तकं आहे हे इंग्लिशवाले. ठीक आहे. सिस्टर नॅन्सी याचे 2 पार्ट आहे. सिनियर नर्सिंग प्रोसिजर्सचा एक असेल, एक याची प्रोसिजर बुक मिळेल तुम्हाला. आणि प्रिन्सिपल्स अँड पॅटर्न्स, आय थिंक प्रिन्सिपल्स ऑफ नर्सिंग असं पुस्तकाचं नाव आहे. थेअरीज अँड प्रिन्सिपल ऑफ टेक्स्टबुक ऑफ नर्सिंग म्हणून सिस्टर नॅन्सीचं. दुसरं आहे परिचर्या. दुसरं आहे, हे वालं मराठी आहे, सॉरी, हे इंग्लिश आहे, हे मराठी आहे. परिचर्या शस्त्र तंत्र कला. परिचर्या शस्त्र तंत्र कला. ब्लू कलरचं, निळ्या कलरचं पुस्तक आहे. S मोमीन, डॉक्टर मोमीनचं, साफिया मोमीन म्हणून आहेत त्यांचं पुस्तक आहे. सेम सिस्टर नॅन्सी मराठीमध्ये तुम्हाला पाहिजे तर हे पुस्तक घ्या, परिचर्या शस्त्र तंत्र कला. आणि आता विषय राहिला फर्स्ट एडचा. फर्स्ट एड पेपरमध्ये विचारलं जाते ऑब्व्हियसली. नर्सिंग फाउंडेशन 2 याच्यात डिवायडेड आहे. तुम्ही जर सिलेबस बघितला असेल तर नर्सिंग फाउंडेशन आहे तुमचं आणि राहिलेलं आहे फर्स्ट एड. फर्स्ट एडचा जर अभ्यास तुम्हाला पाहिजे आहे तर ते लीला माडीवाले प्रथम उपचार म्हणून पुस्तक आहे यांचं. प्रथम उपचार लीला माडीवालेचं आहे. त्याच्यानंतर डॉक्टर SV पारुलकरचं आहे आणि तारा पेठेचं आहे. हे 3 पुस्तकं मराठीची आहे. तुम्हाला जर मराठीत वाचायचं आहे FON आणि त्यातही फर्स्ट एड तर हे. तर आपण पाहिलं, हे इंग्लिशवाले, हे मराठीचं, हे मराठीचं, हे मराठी आणि हे इंग्लिश. तुम्हाला यात FON आणि अॅनाटॉमीसाठी कुठलं पुस्तक अंडरस्टँडेबल बसते ते घ्या. बुक कोणतंच बेस्ट नसते. बेस्ट तुम्हाला कोणतं वाटते त्यांनी अभ्यास करा. सो तो क्वेश्चन इथेच गेला की बेस्ट बुक सांगा. बेस्ट बुक कोणीच सांगू नाही शकत. मी ऑप्शन्स सांगू शकतो, तुम्हाला शोधावं लागेल की तुम्हाला समजत कोणतं आहे. त्यासाठी काय करावं लागेल, एक पेक्षा जास्त बुक कम्पेअर करून वाचून बघावं लागेल. बस एकदा वाचून बघा, एक बुक सिलेक्ट झालं, वर्षभर तेच वापरा. नेक्स्ट सब्जेक्ट पाहू. तर नेक्स्ट आहे आपल्याकडे
मायक्रोबायोलॉजी, अॅनाटॉमी, फिजिओलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी कंबाईनच सब्जेक्ट आणि त्याचा पेपर कंबाईनच आहे, तेवढं लक्षात ठेवा. आता हे आपण बुक्स बघतोय म्हणून सेपरेट बघतोय. त्यानंतर सायको आणि सोशो, हे पण दोन एका सब्जेक्टच्या खाली येतात. त्याला काय म्हणतो आपण, बिहेवियरल सायन्स. तर सर्वात पहिले मायक्रोचं पाहू. मायक्रोमध्ये पहिलं येते CB बावेजा यांचं पुस्तक इंग्लिशमध्ये आहे. मी इंग्लिश मराठी दोन्हीही सांगतो आहे E+M, कारण की सर्वांना सर्व येत नाही, ज्याला जे पाहिजे तेच त्यासाठी ऑप्शन सांगून देतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर सूक्ष्म जीव जंतुशास्त्र नलिनी देशमुख, हे मराठी. मायक्रोमध्ये नलिनी देशमुखचं बुक छान आहे. तुम्हाला जर मराठी हवं आहे तर हे घेऊ शकता. सूक्ष्म जीव जंतुशास्त्र नलिनी देशमुख आणि CP बावेजा इंग्लिश, मायक्रोचे हे दोन पुस्तकं छान आहे. त्यानंतर येतो आपण बिहेवियरल सायन्स, म्हणजे सायकोलॉजी आणि सोशोलॉजी, मानसशास्त्र, समाजशास्त्र. तर आता याच्यात काय माहिती आहे का, हे दोन सेपरेट झाले, सेपरेट सांगितले. ठीक आहे. आता काही पुस्तकं सायकोचे सेपरेट आहे, सोशोलॉजीचे वेगळे आहे, सेपरेट आहे. आणि काही सोशोलॉजी आणि सायकोलॉजी एकाच दिलेलं आहे. तर पहिले एकाच जे दिले ते पाहू. पहिलं जे एकाच दिलंय त्या सायकोलॉजी आणि सोशोलॉजी फॉर GNM स्टुडंट्स, नवदीप बन्सलचं. काय म्हणतो आहे, मानसशास्त्र आणि समाजशास्त्र एकाच दिलेलं आहे. एका त्या पुस्तकाचं नाव आहे नवदीप बन्सल. आणि दुसरं आहे MI मोमीन, हे इंग्लिशवाला आहे, हे मराठीवाला आहे. ठीक आहे. आता खाली पाहू. सायकोचे हे आहे, सोशोचे हे आहे. श्रीवाणी इंग्लिश, संजय रहाणे मराठी आणि डॉक्टर मोमीन मराठी, हे सायकोलॉजीचे. म्हणजेच या पुस्तकाचं नाव एकच आहे, मानसशास्त्र. मानसशास्त्र. ठीक आहे. हे मराठी झाले. आणि श्रीवाणीचं इंग्लिशमध्ये आहे. त्याच्यानंतर समाजशास्त्र, संजय रहाणे, हे इंग्लिशवाला आहे आणि मराठी. तर तुम्हाला कुठले हे मिक्सवाला घ्यायचं आहे तर ते बघा, आणि सेपरेट वाला घ्यायचा आहे तर ते बघा. हे झाले सायकोलॉजी, सोशोलॉजी, आणि हे झालं आपलं मायक्रोबायोलॉजी, सूक्ष्म जीव जंतुशास्त्र, मानसशास्त्र आणि समाजशास्त्र. ठीक आहे. तुम्हाला जे पडते हे राहिले तुमच्याकडे, तुमच्या समोर ऑप्शन्स. आणि आता उरते आपले शेवटचे दोन सब्जेक्ट्स, न्यूट्रिशन आणि कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, सामाजिक आरोग्य परिचर्या आणि आहारशास्त्र. यात मराठीमधले दोन ऑप्शन्स अवेलेबल आहे, लीला माडीवालेचं आणि बिमला ठक्कर आणि डॉक्टर SI मोमीनचं. यांचं मराठीमधले पुस्तक आहे. तुम्हाला नाव सेम, आहारशास्त्र, यात येतेच. दोन्ही बुक्सचे नाव आहारशास्त्र म्हणूनच आहे. यांनी दिलेले बुक्स आहेत. मराठी ऑप्शन्स हवा असल्यास हे वापर करा. आणि नंतर इंग्लिश पाहिजे असेल तर मॅन्युअल ऑफ न्यूट्रिशन, मोनिका इंद्राणीचं इंग्लिशमध्ये, आणि न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स, मोनिका शर्माचं आणि दर्शन सोयीचं. हे दोन्हीही इंग्लिश मधले पुस्तक आहे. हे 1, 2, 3 हे इंग्लिश आहे आणि हे 1, 2, 3 हे मराठी आहे. तुम्हाला जे अंडरस्टँडेबल पडते, मराठी किंवा इंग्लिश, ते घ्या. त्यानंतर येते कम्युनिटी हेल्थ नर्सिंग पार्ट 1. फर्स्ट इयरला पार्ट 1 आहे. कम्युनिटी हेल्थ नर्सिंग पार्ट 2 थर्ड इयरला राहील. इसेन्शियल्स ऑफ CHN म्हणजेच कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, के पार्कचं पुस्तक आहे. यांचे ऑथर आहे के पार्क, हे इंग्लिशमध्ये आहे. त्याच्यानंतर सामाजिक आरोग्य परिचर्या, के पार्कचंच, हे पण के पार्क सेम, सामाजिक आरोग्य परिचर्या मराठीमध्ये के पार्कचंच. आणि राहिलं यांचं, या दोघींचं पण मराठीमध्ये उपलब्ध आहे, MI मोमीनचं आणि साफिया मोमीनचं, डॉक्टर SI मोमीन, या दोन्हीचं. हे झाले मराठी पुस्तक. हे झाले फर्स्ट इयरचे सब्जेक्ट. तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ हवं असल्यास, बुक्स रिलेटेड, एक्झाम रिलेटेड अजून काही पण हवं असल्यास कॉमेंटमध्ये सांगा. आणि असे व्हिडिओज येतील, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि फॉलो करा इंस्टाग्रामवर. व्हिडिओ आवडल्यास, आणि जेवढे पण पुस्तकं सांगितले आहे ते सगळे एकदा कम्पेअर करून वाचा, आणि तुम्हाला जे अंडरस्टँडेबल पडते ते घ्या. बुक्स कोणतंच बेस्ट नसतं. बेस्ट तुम्हाला कोणतं पडतं ते तुमच्यासाठी बेस्ट. अंडरस्टँडेबल बुक्स वर्षभर एकच बुक वाचा. आणि राहिल्या गोष्टी, एवढ्या ऑप्शन्स आहेत, हे तुम्हाला रेफरन्ससाठी आहे. तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्हाला के पार्कचं हे पुस्तक पटलं, पण त्यातलं एखादं टॉपिक जर तुम्हाला मोमीनचं जमत आहे तर तुम्ही मोमीन मधलं रेफर घ्या ना, रेफरन्स घ्या. म्हणूनच त्याला रेफरन्स बुक म्हटलं जाते. तर अशा पद्धतीने स्टडी करा येणाऱ्या एक्झामसाठी. ऑल द बेस्ट. थँक्यू.